हॅलो, नमस्कार. तर प्रॅडिस कोझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काल मी कैरीचं लोणचं बनवलं होतं आंब्याचं. तर त्याच्यामध्ये ह्या कोय शिल्लक राहिल्या होत्या. तर अशाच ह्या कोय मी फेकून न देता तर म्हटलं सुपारी बनवावी याची. माझी आजी बनवायची. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान अशी ही कॅल्शियमयुक्त आणि भरपूर अशी व्हिटॅमिन B12 याच्यामध्ये असतं. तर इथे मी कोय ही उन्हामुळे थोडीशी सुकून गेली होती, तर ती मी रात्रभर पाण्यात अशी भिजत ठेवली होती. त्यामुळे याच्यामध्ये थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर रात्रभर भिजल्यामुळे याच्यातून पाणी हे काळं निघालेलं आहे. तर ते पाणी स्वच्छ मी गाळून घेते आणि 5 ते 6 वेळा मी जवळजवळ ह्या कोयला धुतले असेल. चांगली हाताने रगडून अशी ही कोय स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत पाणी आपलं क्लिअर होत नाही तोपर्यंत याला धुवायचं आहे. तर आयुर्वेदामध्ये आंब्याचे, कोयीचे, कैरीचे गुण हे विस्ताराने वर्णन केलेले आहेत. तर ही कोय तुरट रसाची, थोडीशी मधुर आणि थोडीशी आम्ल असते. पचायला पण हलकी असते आणि शरीरामध्ये थोडासा कोरडेपणा निर्माण करते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त ओलावा कमी होतो. यामुळे अतिसार, उलटी आणि छातीमध्ये जळजळ कोयीमुळे ह्या कमी होते. तर आता इथे माझ्या कोयी सर्व धुवून झालेल्या आहेत स्वच्छ आणि त्या मी कुकरमध्ये घातलेल्या आहे. वरती 1 इंच पाणी घातलेलं आहे आणि कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर आपण लगेच गॅस बंद करणार आहोत आणि कुकर थंड झाल्यानंतर ही कोय जी आहे ती आपण गाळून घ्यायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, पहिले आपल्या आजी त्या लहान मुलांना जर अतिसार झाला असेल तर त्या साणावरती ह्या कोयी उघळून लहान मुलांना पाजत होत्या. त्यामुळे लहान मुलांचा अतिसार हा कमी होत होता. तर चला, इथे मी थोडंसं कोयीमध्ये थंड पाणी घातलेलं आहे आणि ही कोय थोडीशी थंड होण्यासाठी ठेवली होती आणि थोडीशी थंड झाल्यानंतर आता याला मी चोळून स्वच्छ अशी धुवून घेते. तर इथे मी कोय ही स्वच्छ रगडून अशी हाताने स्वच्छ धुवून घेते. जेवढं जास्त आपण याला रगडून धुवू किंवा जास्त पाण्याने स्वच्छ याला करू तेवढ्या याचा तुरटपणा हा कमी होतो. तर इथे स्वच्छ धुवून झालेली आहे कोय. तर याला मी परत एकदा कुकरमध्ये घालते आणि वरून थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, सैंधव मीठ, आणि थोडंसं पांढरं मीठ घातलेलं आहे 1 चमचा आणि 1 इंच इतकं वर येईपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा याला आपण कुकरमध्ये घालून 7 ते 8 शिट्ट्या होण्यासाठी ठेवायचं आहे. याला आता 7 ते 8 शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर हे मी पुन्हा गाळून घेते. तर इथे थोडंसं ताटामध्ये पसरवते थोडंसं थंड होण्यासाठी. याच्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत. ज्या मोठ्या मोठ्या फोडी आहेत कोयीच्या, तर त्या आपण सुपारीसारखं थोडंसं याला बारीक कट करणार आहोत. तर चला, इथे माझी सगळ्या कोयी आहेत त्या सुपारीच्या आकारामध्ये कट करून झालेल्या आहेत. तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये ओवा 1 चमचा घातलेला आहे आणि काळं मीठ 1 चमचा घातलेला आहे. जास्त असं बारीक करायचं नाही, थोडं वरच्यावर रवा आहे तो थोडासा क्रश करून घ्यायचा आहे आणि ही पूड जी आहे ती मी या सुपारीला लावलेली आहे, कोयींच्या फोडीला लावलेली आहे. चोळून घ्यायचं आहे असं आणि नंतर याला उन्हामध्ये आपल्याला सुकवायचं आहे. त्यामुळे याला मी थोडंसं ताटामध्ये पसरवते आणि याला आपण 2 ते 3 दिवस आपण उन्हात ठेवणार आहोत. तर छान अशी इथं मी ताटामध्ये पसरून घेते. याला आपण कॉटनच्या कापडावरती पण पसरू शकतो. छान अशी पसरून झाल्यानंतर याला मी उन्हामध्ये ठेवली. 2 ते 3 दिवस चांगलं ऊन दिलेलं आहे कडकडीत. तर छान असं 2 दिवस कडकडीत ऊन दिलेलं आहे. यानंतर बघा याचा आवाज कसा येतोय, वाळल्यानंतर एकदम कडक झालेली आहे. याला आपण स्टोअर करू शकतो. 1 वर्ष ही सुपारी राहते. थोडीशी तुरट रसाची असल्यामुळे अधिक प्रमाणात याचं सेवन करायचं नाही, नाहीतर याचा मलावरोधाचा त्रास होतो. त्यामुळे याचं प्रमाणातच सेवन करायचं आहे. तर जेवल्यानंतर आपण बडीशोपसोबत 1 ते 2 तुकडे खाल्ले तर खूप छान विटॅमिन्स B12 मिळतात आपल्याला आणि कॅल्शियम पण भरपूर आहे. तर तयार आहे इथे आपली वर्षभर टिकणारी कोयीची सुपारी. मस्त अशी खमंग लागते
ओवा आणि काळं मीठ घातल्यामुळे पचनशक्ती पण याने सुधारते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण आंब्याच्या कोयी जर फेकून देत असाल तर ते फेकून न देता याप्रमाणे उन्हामध्ये वाळवून कोयी याची सुपारी बनवा. खूप छान अशी पौष्टिक असते. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.